शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली, त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन घरातच पडून आहे आणि अमरावती जिल्ह्यामधील 2000 शेतकरी शासकीय खरेदीपासून वंचित आहेत. गोंदियातील धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकले. 1.5 महिन्यापासून 12,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 98 कोटी रुपयांचे चुकारे थकलेलेच आहेत. बनावट औषध आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा. धाराशिवच्या चिलवडीमध्ये जोराच्या वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग जमीनदोस्त. शाहू जाधव या शेतकऱ्याचं 40 लाख रुपयांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात ज्वारीचे भाव घसरले. ज्वारी प्रति क्विंटल 3,000वर. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपयांनी आहेत आणि बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम होतो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, कारण 10 रुपये दर आहे. शिरपूर तालुक्यात वन जमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये आतापर्यंत 8,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. वर्धा क्रिकेट सामन्यांदरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांची फटकेबाजी. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार पोलीस संघात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना रंगला. बुलढाण्यात शिक्षकाच्या भातुकली नृत्यानं सर्वांची मनं जिंकले. जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षकांचं भातुकली नृत्य. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या आता भ्रमणास मार्गामध्ये येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती देण्यात आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमण मार्गात येत असल्यानंच हा निर्णय. चंद्रपूरच्या धुमनखेडा गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचे 1 कर्मचारी जखमी. बिबट्याचा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. अखेर बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे. पालघरच्या बोर्डीत चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांनी महोत्सवात हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त परभणीत 61 नारळ देवीचरणी अर्पण. पूर्णा तालुक्यामधील तीर्थक्षेत्र गंगाजी बापूमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा खास उपक्रम. चिपळूण नागरिक पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेंचं गूढ कायम आहे. 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता आहे. पोलिसांच्या पथकाकडून सिंधुदुर्गमध्ये तपास सुरू आहे. पुण्यातील कोंढवामध्ये एका इमारतीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. 1 महिला आणि पुरुष जखमी असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अटक. 17 मुलींचा जबाब नोंदवलाय. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नंदनवर पोलिसांची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड. साने चौक ते मनपा शाळा या दरम्यान रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. चिखली पोलिसात गुन्हा दाखल. बीड वाहतूक पोलिसांकडून सर्च मोहीम. रात्री उशिरा 200 ऑटो रिक्षा जप्त. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई. भंडाऱ्याच्या धोपमध्ये 4 चाकी उलटून अपघात. एका महिलेचा मृत्यू झालाय. 4 जण जखमी आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. वाशिममध्ये अखिल भारतीय आता मंगलामुखी किन्नरांनी कलश यात्रा काढली आणि कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहामधून प्रवेश बंदी देण्यात आली आणि 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नसेल. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेश बंदीमुळे पालकांमध्ये संताप आहे. हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे इथल्या वारकऱ्यांनी 95 दिवसात 3600 किमी नर्मदा परिक्रमा पायी केली आहे पूर्ण. ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं थाटात उद्घाटन झालंय. संपूर्ण राज्यभरातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जातील. भुसावळच्या दीपनगर परिसरात 14 गावांना प्रदूषणाचा फटका. विद्युत प्रकल्पातून विजेची निर्मिती कमी, मात्र मोठ्या प्रमाणात परिसरात राख पसरल्यानं नागरिक हैराण. भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराचा विरोधात काँग्रेसची निदर्शनं. भिवंडीवाडा मनोर या खासगीकरणातून विकसित केलेल्या रस्त्याची मागणी मागील 6 वर्षांपासून होते. रस्ते दुरुस्तीची मागणी आहे. रिव्हर रिव्हायवलकडून आता पुण्यामध्ये पदयात्रा आणि नदीकाठची वनराई हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे, सोनम वांगचूक पदयात्रेमध्ये सहभागी. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. अर्जाची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली. छाननीनंतर अहवाल पाठवला जाईल. अहिल्यानगरमध्ये आमदार किरण लहामटे यांचा आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम. लहामटेंनी चिमुकल्यांशी संवाद साधलाय.
बुलढाण्याच्या कोलारा गावात पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. कोलारा गावातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. महिलांकडून हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध. मावळातील गुलाब व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज झालेत. यावर्षी मागणी कमी झाल्यानं दरात घसरण झाली. आर्टिफिशियल फुलांमुळेच फुलशेती धोक्यात आलेली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील बोंबर्डीमध्ये स्टोन क्रशर जवळच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाचा खून झालाय. विक्रम दादासाहेब गायकवाड खून झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर अनुज मल्हारी चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून चव्हाणला अटक करण्यात आली आहे. कळमनुरीच्या दांडेगाव शिवारात 1.5 एकर ऊस जळून खाक. शेतकरी शंकर चांदिवले यांचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. बुलढाण्यात शासकीय पुनर्वसन बांधकामात अवैध सागवानाचा वापर. जळगाव वन विभागाकडून सागवान दरवाजे जप्त करण्यात आले. विनापरवानगी सागवान दरवाजे लावल्याची तक्रार मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. वर्ध्याच्या आर्वीत अज्ञात चोरट्यांनी 12 दुकानं फोडली आहेत. नेहरू मार्केट परिसरातली व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजले. रोख रकमेसह साहित्य लंपास केलंय. घटनास्थळी भेट देत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सांगलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय. सांगलीतील शिवसेना जिल्हाप्रमुखांची घोषणा. पुण्याच्या भोरमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. रामनामाच्या जयघोषात जन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह. गोंदियाच्या सालिकासा तालुक्यात दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत. फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आलंय. साईनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. गडचिरोलीत भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन. अमेरिकेमधील भारतीय स्थलांतरित नागरिकांना बेड्या घालून पाठवल्याविरोधात काँग्रेसची निदर्शनं. चंद्रपूरच्या दिंडोरामध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच आहे. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी. शेकडो शेतकऱ्यांना आंदोलनात सहभाग घेण्यात आलाय. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासात महोत्सवामधील सर्व पदार्थांची विक्री झाली. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एका लेखपाल कर्मचाऱ्याला मारहाण. घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळा फिती बांधून निषेध. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगोर्लीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झालंय. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांची उपस्थिती होती. 3 सत्रात पार पडलेल्या या संमेलनामध्ये मुलाखती, कथानक, कवी संमेलनाचं आयोजन होतं. पंढरपूरमध्ये 2रं राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन आयोजन करण्यात आलं. कला शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. प्राचार्य भारत माई यांचा कलाप्रेमी पुरस्कारानं गौरव. तसंच राज्यभरातील 40 कला शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान. हिंगणघाटमध्ये आमदार चषक 2025 विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. दि ग्रेट खली आणि आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते उद्घाटन. स्पर्धेत विविध कबड्डी संघांचा सहभाग.